नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत काही महत्त्वाच्या व्यक्तींचा परिचय करून घेत असतो. अशा व्यक्ती ज्यांनी स्वतःचं नाव इतिहासात कोरलं आहे. सामाजिक, कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, लेखन अशा सगळ्याच क्षेत्रांमध्ये ज्या व्यक्तींनी स्वतःचा ठसा उमटवला आहे अशा व्यक्तींचा जीवन परिचय आपण व्यक्तिविशेष या सत्रात करून घेत असतो. आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात डॉक्टर अशोक रामचंद्र केळकर यांच्याविषयीची माहिती घेणार आहोत. अशोक रामचंद्र केळकर यांचा 22 एप्रिल या दिवशी जन्म झाला. त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आज आपण त्यांच्याविषयीची माहिती ऐकणार आहोत. डॉक्टर अशोक रामचंद्र केळकर हे एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषा वैज्ञानिक आणि साहित्य समीक्षक होते. मराठी अभ्यास परिषदेचे ते सुमारे 7 वर्ष अध्यक्ष होते आणि त्यांचे मुखपत्र भाषा आणि जीवनचे ते प्रमुख संपादक होते. अशोक रामचंद्र केळकर यांचा जन्म 22 एप्रिल 1929 रोजी पुणे या ठिकाणी झाला. त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीविषयी सांगायचं झाल्यास अशोक केळकर यांचं शालेय शिक्षण पुणे शहराच्या रमणबाग शाळेतील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. त्यांना व्याकरणाची आवड आणि भाषिक प्रश्नाबद्दलच्या कुतूहलामुळे ते भाषा विज्ञानाच्या अभ्यासाकडे वळले. फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी तत्त्वज्ञान आणि इंग्लिश या विषयांची पदवी प्राप्त केली. रॉकफेलर आणि लिली या प्रतिष्ठानांतर्फे अनुक्रमे भाषा विज्ञान 1956 ते 58 आणि तौलनिक साहित्य व समीक्षा 1958 यांच्या अभ्यासासाठी त्यांना छात्रवृत्त्या मिळाल्या होत्या. अशोक केळकर यांनी प्रारंभीच्या काळात आग्रा विद्यापीठात 1958 ते 62 या कालावधीत भाषाशास्त्राचे अध्यापन केले. 1962 ते 1967 दरम्यान अशोक केळकर पुणे विद्यापीठात रीडर होते. पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये त्यांनी 1967 ते 89 दरम्यान भाषाशास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले. त्या कॉलेजातील सेंटर फॉर ॲडव्हान्स स्टडी इन लिंग्विस्टिक्सचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून अशोक केळकरांनी भाषा विज्ञान व मानववंशशास्त्र म्हणजेच लिंग्विस्टिक विथ अँथ्रोपॉलॉजी या विषयात PhD केली. अशोक केळकर हे भाषा विज्ञानामध्ये MPhil आणि PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असे. अमेरिका, नेपाळ, ऑस्ट्रिया, जर्मनी, इंग्लंड, पोर्तुगाल, रशिया, कॅनडा अशा अनेक देशांमध्ये झालेल्या भाषेशी संबंधित चर्चासत्रांमध्ये अशोक केळकर सहभागी होत असे. शिक्षक, मार्गदर्शक आणि संशोधक या भूमिकांमध्ये न अडकता त्यांनी भाषेशी संबंधित विविध क्षेत्रांचा अभ्यास करून त्यावर लिखाण केले. भाषा आणि सांकेतिक सिद्धांत, साहित्य आणि कलेतील समस्या, भाषेचा शास्त्रीय अभ्यास, भाषीय समस्या यावर केळकरांनी वारंवार प्रकाश टाकला. अशोक केळकर हे महाराष्ट्र साहित्य परिषद, लिंग्विस्टिक सोसायटी ऑफ अमेरिका, नित्य भारती कथ्थक नृत्य अकादमी, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेजेस, मराठी अभ्यास परिषद, राज्य मराठी विकास संस्था अशा विविध संस्थांच्या माध्यमातून ते कार्यरत होते. भारत, कॅनडा आणि रशियातील विविध विद्यापीठे, शैक्षणिक संस्था आणि सरकारी संस्थांसाठी त्यांनी सल्लागार म्हणून भूमिका बजावली. सध्या अस्तित्वात असलेली 10+2+3
या शिक्षण पद्धतीची शिफारस केळकरांनी शिक्षण समितीकडे केली होती. अशोक केळकर यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषातून त्यांनी साहित्य सिद्धांत, चिन्ह भाषाशास्त्र व भाषा तत्वज्ञान या विषयांवर लेखन केले. केळकरांची 150हून अधिक संशोधनपत्रे, लेख, मुलाखती व पुस्तके प्रसिद्ध आहेत. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील त्यांचे लिखाण कन्नड, बंगाली, गोंडी, फ्रेंच, कोकणी, ओडिया आणि गुजराती भाषात भाषांतरित झाले आहे. इंग्रजी, फ्रेंच, हिंदी, जर्मन, पॉलिश, स्पॅनिश, तेलुगू, मल्याळम आणि रशियन या भाषातील साहित्य त्यांनी मराठीत आणले. अशोक केळकर यांनी अनेक पुस्तके देखील लिहिली. त्यामध्ये कवितेचे अध्यापन, त्रिवेणी, द फोनॉलॉजी अँड मॉर्फोलॉजी ऑफ मराठी, प्राचीन भारतीय साहित्य मीमांसा, प्रोलेगोमेना टू अँड अंडरस्टँडिंग ऑफ सोमियोस अँड कल्चर, भेद विलोपन एक आकलन, मध्यमा भाषा आणि भाषा व्यवहार, मराठी भाषेचा आर्थिक संसार, रुजुवात, वैखरी भाषा आणि भाषा व्यवहार, स्टडीज इन हिंदी, उर्दू, इंट्रोडक्शन अँड वर्ड फोनॉलॉजी अशी पुस्तकं त्यांनी लिहिली. अशोकराव केळकर यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यांना भारत सरकारचा पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आला. तर त्यांच्या रुजुवात या पुस्तकाला 2011चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. डॉक्टर अशोक केळकर यांच्या नावाने सुद्धा काही पुरस्कार दिले जातात. यामध्ये डॉक्टर अशोक केळकर यांच्या नावाने महाराष्ट्र सरकार दरवर्षी भाषा अभ्यासक पुरस्कार देते. 2017 सालचा अविनाश बिनीवाले यांना हा पुरस्कार देण्यात आला. तर 2018 सालचा पुरस्कार डॉक्टर कल्याण काळे यांना मिळाला आहे. 2016 सालचा पुरस्कार व्याकरणतज्ञ यास्मिन शेख यांना मिळालेला आहे. तर मित्रांनो, आज आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये डॉक्टर अशोक केळकर यांच्याविषयीची सविस्तर माहिती ऐकली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. आम्हाला तुमचे फीडबॅक खूप गरजेचे असतात, कारण तुमच्या आलेल्या फीडबॅकनुसार आम्ही आमच्या सत्रांमध्ये किंवा आमच्या माहितीमध्ये बदल करत असतो. त्यामुळे तुमचे फीडबॅक आम्हाला नक्की पाठवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया व्यक्तिविशेष या उद्याच्या सत्रात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.